परंतु एक गोष्ट मी यासाठी मागेन, विक्रम एक अतिशय गुणी कार्यकर्ता आहे, चांगला वक्ता आहे, त्याच्याकडे वय आहे. बरेच जण राजकारणामध्ये हे 40-45च्या नंतर राजकारण करायला सुरुवात करतात, परंतु तुमच्या सर्वांच्या कृपेमुळे त्याच्याकडे अजूनही त्याचं वय तरुण आहे, प्रचंड प्रवास करू शकतो. वक्ता बबनरावांमुळे म्हणा, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तो एवढा चांगला वक्ता आहे की तो एखाद्या विषयावरती जेव्हा बाजू मांडतो त्यावेळेला एक खंबीर असं बाजू मांडणं ज्याला म्हणतात तशी पाहतो. सर्व महाराष्ट्र त्यांनी काही विषय जे आत्ता मांडले आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणामसुद्धा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर मला आपल्याकडून काय विनंती आहे की थोडंसं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी त्याला सुट्टी द्या. मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी या भागामध्ये जे आवश्यक आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे जे विषय की जे प्रलंबित असू शकतात ते आपल्याला पूर्ण करता येतील. परंतु विक्रमनी जर महाराष्ट्रभर प्रवास केला आणि तिथल्या असणारे विषय की ज्या प्रश्नांची उकल तो करू शकतो किंवा एखादा विषय त्याने मांडणी जी आहे त्याची त्या विषयामधली एक वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याची एक त्याची असणारी एक वेगळी अशी ख्याती आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपा म्हणून एक प्रदेशाध्यक्ष म्हणून मी बऱ्याच वेळेला असा विचार केला की त्याला या सगळ्या गोष्टी सांगाव्यात, बोलाव्यात, पण तो सुद्धा नेहमीच हेच सांगत राहिला की मी जरा मतदारसंघात 4 लोकांना विचारतो, भावाला विचारतो, आईला विचारतो, दादांना विचारतो आणि माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना विचारतो. संधी आली आहे की आपण सर्वजण एकच ठिकाणी आहात, म्हणजे सांगायला नको मी आईला विचारलं नव्हतं किंवा दादांना सांगितलं नाही किंवा माझ्या कार्यकर्त्यांना कोणाला मला विचारता आलं नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या समोरच मला हे सांगायचं आहे की एक चांगल्या पद्धतीने एक लीडरशिप डेव्हलप ज्याला म्हणतात ते होऊ शकते याची मला खात्री आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कार्यकर्त्यांची पार्टी असल्यामुळे एखादा कार्यकर्ता ताकदीने जर त्याचा विषय घेऊन जर पुढे जात राहिला तर त्याला किती संध्या मिळू शकतात याची मला कल्पना आहे. ही आहे कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पार्टी आहे. त्यामुळे माझी पुन्हा एकदा आता काय मागणार आहे ते पण कळलं आहे, त्यामुळे भीती पण वाटायची गरज नाही. तुमचं काहीच द्यायचं नाही आहे, फक्त काय बस मग और क्या चाहिए. आज या निमित्ताने आपल्याला लक्षात येत असेल की अनेक चॅलेंजेस आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाला महासत्ता विकसित भारत बनवण्याच्या दिशेने जेव्हा जात आहेत त्यावेळेला बाजू अतिशय योग्य प्रकारे मांडणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे विक्रमसारखी असणारी अशी असंख्य कार्यकर्ते आणि या सगळ्यांना संधी देण्याचं काम पार्टी नक्की करत राहते. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.